हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण लोकरीचे मोठे कमळ शिकणार आहोत. हे कमळ तुम्ही आसन म्हणून वापरू शकता किंवा यामध्ये नैवेद्याचे ताट ठेवू शकता. आता या कमळाचे वजन बघूया. हे बघा, टोटल 105 ग्रॅम लोकर लागलेली आहे. आता या कमळाचा आपण इनर डाया चेक करूया. हे बघा, 10 इंच इनर डाया आहे. या कमळामध्ये 10 इंच किंवा त्यापेक्षा कमी असलेली मूर्ती, समई किंवा नैवेद्याचे ताट ठेवू शकता. हे कमळ बनवण्यासाठी 4 प्लाय वूल घेतलेली आहे. लाल रंग जास्त लागणार आहे. 2.5 mm क्रोशा हुक आणि एक सिझर. सुरुवात आपण पिवळ्या रंगाने करणार आहोत. पहिले साखळ्या करायच्या आहेत. 4 साखळ्या करून घ्या आणि आता पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. अशा प्रकारे एक छोटी रिंग तयार होते. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल 12 खांब करायचे आहेत. पहिला 3 साखळ्यांचा झाला आणि आता उरलेले 11 खांब करून घेऊ. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12 खांब आपले पूर्ण झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे म्हणजे सर्कल पूर्ण झालं. हे बघा, आता परत 3 साखळ्या करायच्या आहेत म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे. 2 DC इन सेम गॅप. आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 2 DC करायचे आहेत. 2 खांब आणि आता हा राऊंड असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत. 2 DC इन ईच गॅप. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, राऊंड पूर्ण झाला आहे. टोटल 24 खांब झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. परत 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि दुसरा खांबसुद्धा त्याच गॅपमध्ये करायचा आहे. आता पुढच्या गॅपमध्ये 1 खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 खांब. आता हा राऊंड असाच असणार आहे. पहिले 2 खांब करायचे आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 खांब, परत 2 खांब, पुढच्या गॅपमध्ये 1 खांब, असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. 2 खांब 1 खांब. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. टोटल 36 खांब झालेले आहेत. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि सेम गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे. 2 DC इन सेम गॅप. आता पुढच्या 2 गॅपमध्ये एक खांब करायचा आहे. 1 2. आता पुढच्या गॅपमध्ये परत 2 खांब करायचे आहेत एकाच गॅपमध्ये. 2 DC इन सेम गॅप. आणि त्याच्या पुढच्या 2 गॅपमध्ये एक खांब करायचा. हे बघा, पहिले आपण 2 खांब केले आणि पुढच्या 2 गॅपमध्ये एक खांब, परत 2 खांब, पुढच्या 2 गॅपमध्ये एक खांब, असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. 2 1 1, परत 2 1 1. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 48 खांब झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. पिवळ्या रंगाने मी एवढंच विणलं आहे. तुम्ही प्रत्येक राऊंडला खांबांची संख्या मोजत जा. आता लाल रंग मी जोडत आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि कुठल्याही एका गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे. अशा प्रकारे आता 3 साखळ्या करायच्या आहेत. पहिला खांब झाला, दुसरा खांबसुद्धा त्याच गॅपमध्ये करायचा आहे. 2 DC इन सेम गॅप. आणि आता पुढच्या 3 गॅपमध्ये एक खांब करायचा आहे. हा पहिल्या गॅपमध्ये 1 खांब, दुसऱ्या गॅपमध्ये 1 खांब आणि तिसऱ्या गॅपमध्ये 1 खांब. आता पुढच्या चौथ्या गॅपमध्ये
2DC इन सेम गॅप. एकाच गॅपमध्ये 2 खांब करायचे आणि परत पुढच्या 3 गॅपमध्ये एक एक खांब. 1 2 3. आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. 2 + 1 + 1 + 1 2 1 1 1. परत 2 खांब करायचे आणि पुढच्या 3 गॅपमध्ये एक एक खांब. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 60 DC 60 खांब झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या नेहमीप्रमाणे. 3 साखळ्या करा. पहिला खांब झाला, दुसरा खांब त्याच गॅपमध्ये आणि आता पुढच्या 4 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. पहिल्या गॅपमध्ये एक खांब, दुसऱ्या गॅपमध्ये एक खांब, तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब आणि चौथ्या गॅपमध्ये एक खांब. आता पुढच्या गॅपमध्ये 2 खांब एकाच जागी. 2DC इन सेम गॅप. आणि पुढच्या 4 गॅपमध्ये एक एक खांब. आता हा राऊंड असाच असणार आहे. पहिल्या गॅपमध्ये 2 खांब केले आणि त्याच्या पुढच्या 4 गॅपमध्ये एक एक खांब. परत 2 खांब आणि पुढच्या 4 गॅपमध्ये एक एक खांब. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा सुद्धा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. टोटल 72 DC झालेले आहेत. 72 खांब. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. हे बघा, परत 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. सेम गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे. 2DC इन सेम गॅप. आता पुढच्या 5 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. पहिल्या गॅपमध्ये एक खांब, दुसऱ्या गॅपमध्ये एक खांब, तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब, चौथ्या गॅपमध्ये एक खांब आणि 5व्या गॅपमध्ये एक खांब. आता पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. 2DC इन सेम गॅप. आणि आता पुढच्या 5 गॅपमध्ये एक एक खांब करून घ्या. आता हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे. 2 खांब करायचे पहिले, नंतर पुढच्या 5 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 84 खांब म्हणजे 84 DC झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. परत 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला, दुसरा खांब त्याच गॅपमध्ये 2DC इन सेम गॅप आणि आता पुढच्या 6 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. ही पहिली गॅप, दुसऱ्या गॅपमध्ये एक खांब, तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब, चौथ्या गॅपमध्ये एक खांब, 5व्या गॅपमध्ये एक खांब आणि 6व्या गॅपमध्ये एक खांब. परत पुढच्या गॅपमध्ये 2 DC करायचे. 2DC इन सेम गॅप. आणि पुढच्या 6 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. हे ग्रॅनी सर्कल बनवायला खूपच सोपं आहे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही हवा तितका बेस मोठा करू शकता. नवीन शिकणारेसुद्धा हे कमळ अगदी सहजरित्या बनवू शकतात. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. पहिले 2 खांब करायचे आणि पुढच्या 6 गॅपमध्ये एक एक खांब करायचा. परत 2 खांब आणि परत पुढच्या 6 गॅपमध्ये एक एक खांब. चला तर मग असा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 96 DC 96 खांब झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. हे बघा, 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे. 2DC इन सेम गॅप. आणि आता पुढच्या 7 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. पहिल्या गॅपमध्ये एक खांब झाला, दुसऱ्या गॅपमध्ये एक खांब, तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब, चौथ्या गॅपमध्ये एक खांब,
5व्या गॅपमध्ये एक खांब, 6व्या गॅपमध्ये एक खांब आणि 7व्या गॅपमध्ये एक खांब. हे बघा, आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. 2 खांब आणि पुढच्या 7 गॅपमध्ये एक एक खांब. परत इथे 2 खांब, पुढे 7 गॅपमध्ये एक एक खांब. असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे, 2 DC इन सेम गॅप आणि पुढच्या 7 गॅपमध्ये एक एक खांब. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 गॅपमध्ये एक एक खांब आपला करून झाला. चला तर मग असा हा राऊंड आपण पूर्ण करूया. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 108 खांब झालेले आहेत. 108 DC. पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेतला. 3 साखळ्या करा. पहिला खांब झाला. 2 DC इन सेम गॅप आणि आता पुढे 8 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. पहिल्या गॅपमध्ये एक खांब झाला, दुसऱ्या गॅपमध्ये एक खांब, तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब, चौथ्या गॅपमध्ये एक खांब, 5व्या गॅपमध्ये एक खांब, 6व्या गॅपमध्ये एक खांब, 7व्या गॅपमध्ये एक खांब आणि 8व्या गॅपमध्ये एक खांब. परत पुढच्या गॅपमध्ये 2 DC इन सेम गॅप. एकाच गॅपमध्ये 2 खांब करायचे आणि पुढे त्याच्यानंतर 8 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. खूप सोपा राऊंड आहे. चला तर मग हा राऊंड असा पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 120 खांब झालेले आहेत. 120 DC. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिच जोडून घ्या. 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. दुसरा खांब सेम गॅपमध्ये, 2 DC इन सेम गॅप आणि आता पुढच्या 9 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 गॅपमध्ये एक एक खांब बनवून झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. चला तर मग असा हा राऊंड आपण पूर्ण करू. हे बघा, हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 132 खांब झालेले आहेत. 132 DC. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. 3 साखळ्या करा. पहिला खांब झाला, दुसरा खांब त्याच गॅपमध्ये, 2 DC इन सेम गॅप आणि आता पुढे 10 गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. हा पहिला खांब झाला, दुसऱ्या गॅपमध्ये एक खांब, तिसऱ्या गॅपमध्ये एक खांब, चौथ्या गॅपमध्ये एक खांब, 5व्या गॅपमध्ये एक खांब, 6व्या गॅपमध्ये एक खांब, 7व्या गॅपमध्ये एक खांब, 8व्या गॅपमध्ये एक खांब, 9व्या गॅपमध्ये एक खांब आणि 10व्या गॅपमध्ये एक खांब. हे बघा, असे दिसेल. पहिले 2 खांब केले आणि पुढच्या 10 गॅपमध्ये एक एक खांब. चला तर मग असा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 144 खांब 144 DC झालेले आहेत. तुम्हाला हा सर्कल अजून मोठा करायचा असेल तर अशाच पद्धतीने करायचा. प्रत्येक राऊंडमध्ये 12 खांब एक्स्ट्रा आले पाहिजे. आता आपण याचा इनर डाया मोजूया. लेंथ किती झाली आहे हे बघा, 10 इंच झालेला आहे बेस. तुम्हाला अजून मोठा करायचा असेल तर पुढच्या राऊंडला 2 + 11 DC करायचं आहे राऊंड. त्याच्या पुढच्या ह्याला
2 + 12. मी आता हा राऊंड इतकाच ठेवणार आहे. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये अजून 2 खांब करायचे म्हणजे 3 खांब झाले. हे बघा, हा तिसरा खांब. आता 2 चेन करा आणि त्याच गॅपमध्ये अजून 3 खांब करा म्हणजे आपण एकाच गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब असे करत आहोत. हा एक प्रकारचा शेल तयार झाला. हे बघा, आता 2 गॅप सोडायचे आहेत आणि तिसऱ्या गॅपमध्ये अजून एक शेल करायचा. 3DC 2 चेन, 3DC. सगळं एकाच गॅपमध्ये आपण करत आहोत. हा दुसरा शेल झाला. आता 2 गॅप सोडून तिसऱ्या गॅपमध्ये अजून एक शेल करू. 3DC 2 चेन, 3DC. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे. एक शेल बनवून झाला की 2 गॅप सोडून स्किप करून तिसऱ्या गॅपमध्ये शेल बनवायचा. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. टोटल 144 खांब आहेत आणि आपण तिसऱ्या गॅपमध्ये शेल बनवत आहोत म्हणून 144 / 3 टोटल 48 लूप्स होतील. हे बघा, लूप्सचा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 48 लूप झालेले आहेत. एकही कमी जास्त लूप नको व्हायला, नाहीतर मग पाकळ्या व्यवस्थित होणार नाही. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. हे बघा, तिथे 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि हे 2 जे खांब दिसत आहेत त्याच्यावर सुद्धा खांब करायचं आहे म्हणजे हे टोटल 3 खांब होतील. हे बघा, 3 खांबांवर 3 खांब झालेले आहेत. आता हा शेल आहे, शेलवर शेल करायचं आहे. 2 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब असं करायचं आहे. 3DC 2 चेन आणि 3DC. शेलवर शेल करायला अजिबात विसरू नका. हे बघा, शेल पूर्ण झाला. अशा प्रकारे दिसतंय. आता 3 खांब हे आणि शेलवर शेल. आता हे अजून 3 खांब आहेत त्याच्यावर सुद्धा 3 खांब करायचे आहेत. हे बघा, आणि आता इथे पुढे सुद्धा 3 खांब दिसत आहेत. त्या 3 खांबांवर सुद्धा 3 खांब करायचे आहेत. आता 2 चेनची गॅप आली आहे म्हणजे शेल करायचा आहे. 3DC 2 चेन, 3DC. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. हा शेल झाल्यानंतर हे बघा असं दिसेल. पहिला शेल, दुसरा शेल. शेल झाल्यानंतर हे 3 खांब दिसत आहेत. त्या 3 खांबांवर 3 खांब करायचे आहेत. DC on DC. आता हे पुढचे 3 खांब आहेत. त्या 3 खांबांवर सुद्धा 3 खांब करायचे. आता 2 चेनची गॅप आहे तिथे शेल करायचा. 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. 3DC 2 चेन, 3DC. आता पुढे हे 6 खांब आहेत. हे बघा, 3 आणि हे 3, 6 खांब. 6 खांबांवर 6 खांब करायचे आहेत. 2 3 4 5 आणि 6. हे बघा,
अशा प्रकारे विणायचं आहे. पुढे शेल आहे, शेलवर शेल करायचा आणि 6 खांब करायचे. परत शेलवर शेल करायचा आणि 6 खांब करायचे. असा हा राऊंड पूर्ण असणार आहे. शेलवर शेल आणि पुढे 6 खांब. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. असं फ्रिलसारखं येईल, त्याच्याच आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत. हे बघा, माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे दिसत आहे. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपल्याला खांबांवर खांबच करायचा आहे, पण हा राऊंड जरा वेगळा आहे थोडा. पहिले 3 साखळ्या करा म्हणजे खांब झाला पहिला. आता पुढे 3 खांबांवर 3 खांब करायचे आहेत. हा दुसरा आणि हा तिसरा. आता एक आपल्याला साखळी करायची आणि हे पुढे जे 3 खांब दिसत आहेत त्या 3 खांबांवर 3 खांब करून घ्या. 1 2 3. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. मध्ये 1 इंची गॅप आहे. आता शेलवर शेल करायचा आहे म्हणजे 3 खांब. हे बघा, हे 3 खांब झाले आणि आधी 3 केले होते, असे 6 खांब झाले. आता 2 साखळ्या करा आणि परत 3 खांब करा. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता परत 3 खांब करा. आता शेलवरचे 3 खांब आणि हे आपण पुढे 3 खांब करतोय, असे टोटल 6 खांब झाले, बरोबर. हे बघा, हे 6 खांब झाले. मोजले तर तुम्ही बरोबर 6 खांब असतील. आता एक साखळी करायची आणि आता पुढे अजून 6 खांब करायचे. 6 खांबांवर 6 खांब. 1 2 3 4 5 आणि 6. 6 खांब झाले. हे बघा, हे आधीचे 6 खांब, 1 चेन आणि पुढचे 6 खांब. आता परत एक साखळी करायची आहे आणि आता पुढच्या गॅपमध्ये 6 खांब करायचे आहेत. हे बघा, 1 2 3. हे 3 खांब झाले आणि शेलवरचे 3 खांब. 4 5 आणि 6. आता आपण शेलवर शेल करत आहोत म्हणून 2 साखळ्या आणि उरलेले 3 खांब म्हणजे आपला शेल पूर्ण होईल. हे बघा, आता हे 3 खांब आणि अजून पुढचे 3 खांब. हा 4था खांब, 5वा आणि 6वा. हे 6 खांब झाले. हे बघा, म्हणून एक साखळी आणि आता परत पुढे 6 खांब करायचे आहेत. 6 खांबांवर 6 खांब. 1 2 3 4 5 6. हे बघा, 6 खांब झाले. आता एक साखळी करा. या साखळ्या जे करतोय, विंडो आपण क्रिएट करतोय, त्याचा उपयोग पाकळी बनवण्यासाठी होणार आहे. आता पुढे सुद्धा 6 खांब करायचे आहेत. 1 2. एकही खांब तुम्ही मिस करू नका. आणि आता हे उरलेले 3 खांब म्हणजे टोटल 6 खांब झाले. हे बघा, आता 2 साखळ्या आणि अजून 3 खांब म्हणजे आपला शेल पूर्ण होईल.
हे बघा अशा प्रकारे दिसेल. हे बघा असे दिसेल. आपण काय करतोय 18 खांब आपण 3 ह्याच्यात डिवाईड करतोय. 6 खांब नंतर मग एक साखळी करतोय, परत 6 खांब, एक साखळी, परत 6 खांब, असं 3 ह्याच्यात आपण डिवाईड केलं. हे बघा 6 खांबांनंतर एक साखळी, असाच हा राऊंड पूर्ण असणार आहे. शेलवर शेल करायचा आणि 6 खांब झाले की एक साखळी करायची. आता हा चौथा खांब आहे. शेलवरचे 3 खांब आणि हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. 6 खांब झाले म्हणून एक साखळी, परत पुढच्या 6 खांबांवर 6 खांब करा. 1 2 3 4 5 आणि 6. 6 खांब झाले की एक साखळी आणि आता पुढचे 6 खांब. पहिले हे 3 खांब करायचे आणि 3 खांब शेलवर करायचे. 3 झाले. आता हे शेलवरचे 3 खांब म्हणजे टोटल 6 खांब. आता 2 साखळ्या आणि 3 खांब. आता हे 3 खांब झाले. हे बघा शेलवर शेल दिसत आहेत. 2 शेलच्या मध्ये 18 खांब यायला पाहिजे. आणि ते 18 खांब कसे? 6 खांब, एक साखळी, 6 खांब, एक साखळी आणि 6 खांब. आता 3 खांब शेलवरचे आणि हे अजून 3 खांब करायचे आहेत. चौथा झाला, हा 5वा आणि हा 6वा. 6 खांब झाल्यावर एक साखळी, परत पुढच्या 6 खांबांवर 6 खांब करून घ्या. 2 3 4 5 आणि 6. आता एक साखळी, पुढच्या 3 खांबांवर 3 खांब. 2 3 आणि उरलेले 3 खांब शेलवर करायचे. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे. शेलवर शेल करायचा आहे. 3 खांब करू म्हणजे टोटल 6 खांब होतील. सुई सारखीच बाहेर येते. चौथा, 5वा आणि 6वा खांब. आता 2 साखळ्या आणि 3 खांब. शेलवर शेल प्रॉपर यायलाच पाहिजे. आता पुढच्या 3 खांबांवर 3 खांब करायचे. 2 शेलच्या मध्ये 6 खांब, एक साखळी, 6 खांब, एक साखळी आणि 6 खांब असं यायला पाहिजे. टोटल 18 खांब 2 शेलच्या मध्ये यायला पाहिजे, नाहीतर तुमची पाकळी व्यवस्थित दिसणार नाही. पूर्ण राऊंड व्यवस्थित करा. पूर्ण हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. हे बघा हे 6 खांब झालेले आहे शेवटचे. आता एक साखळी करायची आणि 6 खांब करायचे. आता पुढे हे 3 खांब दिसत आहेत, ते 3 खांब करा. 1 2 आणि 3. आणि सुरुवातीला आपण आधी 3 खांब केले होते. हे बघा हे 3 आणि ते 3 मिळून 6 खांब झाले. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. बरोबर 6 खांब झालेले आहेत, मोजून बघा. आणि आता एक साखळी करायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. हा लाल रंगाचा शेवटचा राऊंड होता. आता आपल्याला बॉर्डर करायची आणि बॉर्डर करता करता पाकळ्या जॉईन करायच्या. पिवळ्या रंगाची स्लिप नॉट करून घ्या. हे बघा. आणि शेल आहे तिथे पहिला जो खांब आहे या साईडचा, डाव्या साईडचा, तिथे स्लिप स्टिच करायची आहे. हे बघा एक साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा करा.
अशा प्रकारे सुरुवात केली. आता पुढच्या गॅपमध्ये प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा पहिले करून घ्या. हे बघा. आता ही 1 चेनची गॅप आहे, म्हणजे 7वा सिंगल क्रोशा तिथे करायचा आहे. आणि पुढे परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशा झाला की 1 चेनची गॅप येते, तिथे सुद्धा एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आणि आता पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 2 3 4 5 आणि 6. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता 2 चेनची गॅप आहे, शेल आहे, तिथे 2 सिंगल क्रोशा, 2 चेन आणि 2 सिंगल क्रोशा. सगळं एकाच गॅपमध्ये. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करा. 1 2 3 4 5 आणि 6. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता 1 चेनची गॅप आहे, तिथे सुद्धा एक सिंगल क्रोशा. आणि आता पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. हे बघा अशा प्रकारे दिसेल. इथून आपण विणायला सुरुवात केली होती. आता 7व्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा आणि दोरा वर खेचून घ्यायचा आहे. तिथे आपल्याला पाकळी बनवायची आहे. आता ही पाकळी जी सुरुवात केली होती तो पहिला जो गॅप आहे 1 चेनचा, तिथून त्यावर आपण सिंगल क्रोशा केला आहे. हे बघा पाठीमागून क्रोशा हुक त्या सिंगल क्रोशामधून अशा प्रकारे घालायचा आहे. हे बघा. आणि लूप आपण बाहेर काढायचं आहे. लूप बाहेर खेचून घ्यायचं आहे. हे बघा. दोरा खेचून घ्या व्यवस्थित घट्ट. आता हे उरलेले 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 2 3 4 5 आणि 6. एक पाकळी आपली बनवून झाली. हे बघा. आता शेल आहे, 2 चेनची गॅप, तिथे आपण 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या आणि 2 सिंगल क्रोशा असं करायचं आहे. आता परत पुढे 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. आता 1 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. आता परत पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. आता 7व्या गॅपमध्ये अजून एक सिंगल क्रोशा आणि लूप वर खेचायचा आहे. दोरा वर घ्यायचा आहे. दुसऱ्या साखळीमध्ये लूप वर खेचायचं आहे. आणि आता जॉईन करताना शेलपासून पहिली 1 चेनची गॅप, फर्स्ट विंडो, पहिली गॅप आणि लूप ते बाहेर काढायचं आहे. अशा प्रकारे डाव्या साईडने दोरा व्यवस्थित खेचून घ्या. घट्ट करा ती पाकळी. हे बघा. आणि आता उरलेले 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. आता शेल आलेला आहे. हे 2 सिंगल क्रोशा,
2 साखळ्या आणि 2 सिंगल क्रोशा. हे बघा अशा प्रकारे दिसेल. एक वरची पाकळी झाली, एक खालची पाकळी झाली. आता असंच करायचं आहे. एक वरची पाकळी, नंतर खालची पाकळी, परत वरची पाकळी, अशी आपल्याला जॉईन करत जायचं आहे. सहा सिंगल क्रोशा झाले की 1 चेनची गॅप आहे तिथे 7वा सिंगल क्रोशा आणि परत पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. आता 1 चेनची गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशा, ही दुसरी गॅप आहे, लूपवर खेचायचं. आणि आता ही वरची पाकळी आहे, त्यामुळे खालच्या पाकळीला शेलपासून पहिली विंडो ही बघा, तिथे जो सिंगल क्रोशा टाक केला होता तिथून क्रोशा हुक कशा प्रकारे घालून ते लूप खेचायचं आहे. दोरा व्यवस्थित खेचून घ्या घट्ट. आता परत या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. आता 2 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, 2 सिंगल क्रोशा. आता परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. आता पहिली 1 चेनची गॅप आलेली आहे, फर्स्ट विंडो, तिथे 1 सिंगल क्रोशा आणि परत पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. आणि दुसरी 1 चेनची गॅप आली की तिथे सुद्धा सिंगल क्रोशा करायचा आणि लूप वर खेचायचं. हे बघा आता आपल्याला पाकळी जॉईन करायची आहे. आता वरच्या पाकळीला जॉईन करतोय आपण शेलपासून पहिली विंडो, शेलपासून पहिली विंडो ही बघा, तिथे आपण जो सिंगल क्रोशा केला होता तिथून क्रोशा हुक कशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं आहे. खूप इझी आहे. हे बघा पाकळी नीट व्यवस्थित करून घ्या. आता परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 2 3 4 5 आणि 6. हे बघा अशा प्रकारे आपल्या 4 पाकळ्या झाल्यात, 2 वरच्या आणि 2 खालच्या, अशा प्रकारे दिसतंय. हे बघा बॉर्डर केल्यामुळे जास्त छान दिसते. तुम्ही गोल्डन थ्रेडनी सुद्धा या पाकळ्या जॉईन करू शकता. आता 2 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, 2 सिंगल क्रोशा. परत पुढे 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. सहा सिंगल क्रोशा झाल्यावर 1 चेनची गॅप आहे पहिली, तिथे 1 सिंगल क्रोशा. परत पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. आता ही 1 चेनची गॅप आहे दुसरी, तिथे 1 सिंगल क्रोशा लूपवर खेचायचा. आणि आता ही वरची पाकळी आहे, ती खालच्या पाकळीला जॉईन करायचं आहे. खालच्या पाकळीचा जो शेल आहे तिथल्या पहिल्या विंडोला पहिल्या 1 चेनच्या गॅपमध्ये जो सिंगल क्रोशा आहे तिथे क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर काढायचं आहे. दोरा व्यवस्थित खेचून घ्या आणि उरलेल्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करून घ्या. 1 2 3 4
5 6. आता 2 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, 2 सिंगल क्रोशा. परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. आता 1 चेनची गॅप आलेली आहे, तिथे 7वा सिंगल क्रोशा. परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. आता 1 चेनची ही दुसरी गॅप आहे, एक सिंगल क्रोशा करा, लूपवर खेचा. आता ही खालची पाकळी आहे, तर वरच्या पाकळीला जॉईन करायचं आहे. शेलपासून पहिली विंडो जिथे आपण एक सिंगल क्रोशा केला आहे. हे बघा, ही जी पहिली विंडो आहे शेलपासून, तिथे सिंगल क्रोशा केला आहे. तिथे क्रोशा कशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं आहे. थोड्या पाकळ्या केल्यानंतर तुम्हाला एकदम सरावाने व्यवस्थित जमेल. आता पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 3 4 5 6. आता 2 चेनची गॅप आहे, 2 सिंगल क्रोशा, 2 चेन, 2 सिंगल क्रोशा. परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. नंतर 1 चेनची पहिली गॅप आहे, तिथे एक सिंगल क्रोशा 7वा. आता परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. आता 1 चेनची ही दुसरी गॅप आहे, तिथे एक सिंगल क्रोशा, लूपवर खेचा. आणि आता ही वरची पाकळी आहे, त्यामुळे खालच्या पाकळीला जॉईन करायचं आहे. खालच्या पाकळीच्या शेलपासून पहिली विंडो, तिथे जो सिंगल क्रोशा केला आहे, तिथे क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचा. आता उरलेल्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करून घ्या. 1 2 3 4 5 6. हे बघा, 2 चेनच्या गॅपमध्ये आता 2 सिंगल क्रोशा, 2 चेन्स, 2 सिंगल क्रोशा. नंतर 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. नंतर 1 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, परत 6 सिंगल क्रोशा, परत दुसऱ्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा. आणि ती पाकळी नंतर वरच्या पाकळीला जॉईन करायची. हे बघा, अशा प्रकारे पहिली 1 चेनची जी गॅप आहे तिथे जॉईन करायची. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पाकळ्या करायच्या आहेत. हे बघा, 6 पाकळ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता परत आपण विणायला सुरुवात करू. 2 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, 2 सिंगल क्रोशा. आता पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. 1 चेनच्या गॅपमध्ये 7वा सिंगल क्रोशा. परत पुढच्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. 7व्या गॅपमध्ये 1 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, लूपवर खेचा. आणि आता ही वरची पाकळी आहे, ती खालच्या पाकळीला जॉईन करायची आहे. शेलपासून पहिली विंडो, तिथे आपण जो सिंगल क्रोशा केला आहे, तिथून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचून घ्या. दोरा व्यवस्थित खेचून घ्या. आणि उरलेल्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करून घ्या. 1 2 3 4
5 6. आता शेलवर 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, 2 सिंगल क्रोशा. परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. पहिल्या 1 चेनच्या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशा. परत उरलेल्या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा. 1 2 3 4 5 6. आता 1 चेनच्या दुसऱ्या गॅपमध्ये इथे 1 सिंगल क्रोशा, लूप वर खेचा आणि ती पाकळी जॉईन करायची आहे. हे बघा, ही पाकळी खालची आहे, तर वरच्या पाकळीला शेलपासून पहिल्या विंडोमध्ये जॉईन करायची. हे बघा, अशा प्रकारे जॉईन करणंसुद्धा पाकळ्या खूप सोपं आहे, असं काही नाही अवघड. आता परत 6 सिंगल क्रोशा करा. 3 4 5 6. हे बघा, आता इथे 2 सिंगल क्रोशा, 2 चेन, 2 सिंगल क्रोशा, परत 6 सिंगल क्रोशा. दुसऱ्या 1 चेनच्या गॅपपर्यंत आपल्याला विणत यायचं आणि पाकळी जॉईन करायची. हे बघा, दुसरी 1 चेनची जी गॅप आहे तिथपर्यंत विणत यायचं, लूप वर खेचायचं आणि दुसऱ्या पाकळीला जॉईन करायचं. हे लक्षात ठेवा. चला तर मग अशा आपण पाकळ्या सगळ्या जॉईन करून घेऊ. शेवटच्या 1-2 पाकळ्यात एक पाकळी ठेवा. ती कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला सांगते. इथपर्यंत विणून घ्या. हे बघा, माझ्या अर्ध्या पाकळ्या बनवून झालेल्या आहेत. किती छान दिसतंय कमळ बघा. आणि अजून अर्ध्या पाकळ्या मला विणायच्या आहेत, जॉईन करायच्या आहेत. तुम्हाला अर्ध्या पाकळ्या दाखवाव्या म्हणून मी मुद्दामून शूट केला आहे. आता उरलेल्या पाकळ्या मी बनवते. शेवटची 1-2 पाकळी बनवायची ठेवून द्या. हे बघा, माझ्या सगळ्या पाकळ्या ऑलमोस्ट बनलेल्या आहेत. किती छान दिसत आहे बघा. आणि आता शेवटची पाकळी कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता अशा प्रकारे आपल्याला जॉईन करायचं आहे. वरच्या पाकळीला जॉईन करायची. हे बघा, 2 साईडच्या 2 वरच्या पाकळ्या अशा जॉईन करायच्या आहेत आणि मग खालती जॉईन करायचं आहे. हे बघा, तुमचं इथपर्यंत विणून झालं असेल तर हे लूप आता वरती खेचायचं आहे. हे बघा, आणि इथे असं जॉईन करायचं आहे. खालची पाकळी वरच्या पाकळीला पहिले जॉईन करायची. हे बघा, आता हे या 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करा. सहा सिंगल क्रोशा झाल्यावर 2 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या आणि 2 सिंगल क्रोशा. आता आपल्याला 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करायचे. 1 2 3 4 5 6. आता 1 चेनच्या गॅपमध्ये आलेलो आहोत. पहिली विंडो आहे तिथे सिंगल क्रोशा केला आणि लूप वर खेचला. इथे जॉईन करताना आता वरची पाकळी वरच्या पाकळीला जॉईन करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. म्हणजे शेलपासून पहिली जी विंडो आहे या पाकळीची अशा प्रकारे क्रोशा हुक घालायची आहे आणि ते लूप जे आपण बाहेर काढलं होतं ते खेचायचं. हे बघा, अशा प्रकारे होईल.
आता हे कमळ थोडं फिरवून घ्या, म्हणजे विणायला बरं पडेल. व्यवस्थित घट्ट करून घ्या ती पाकळी. हे बघा, आता परत 6 खांबांवर 6 सिंगल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. आता 1 चेनची पुढची जी गॅप आहे तिथे एक सिंगल क्रोशा लूपवर खेचा. असं तुम्ही व्यवस्थित परत मांडून बघा. ती पाकळी कुठे आहे? इथे. हे बघा, ही पाकळी खालची पाकळी खालच्या पाकळीला जॉईन करायचं आहे. एवढे वेळ आपण वरची पाकळी खालच्या पाकळीला, खालची पाकळी वरच्या पाकळीला असं जॉईन करत होतो, पण आता शेवटी जॉईन करण्याची ही वेगळी पद्धत आहे. आता खालच्या पाकळीची पहिली विंडो, पहिली 1 चेन गॅप, तिथे क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं आहे. हे बघा, आणि उरलेल्या 6 खांबांवर आता परत 6 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. आता 2 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या आणि 2 सिंगल क्रोशा. आता आपण सुरुवातीला एक साखळी केली होती तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, पहिले पाकळ्या व्यवस्थित झाल्यात का ते आपण बघून घेऊ दोरा कट करण्याच्या आधी. हे 6 सिंगल क्रोशा आपण केले होते ते पहिल्या पाकळीला जॉईन केले. इथे शेवटच्या पाकळ्या जॉईन कशा केल्यात त्या बघा. वरची पाकळी वरचीला, खालची पाकळी खालचीला, आणि मग नंतर 2 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, 2 सिंगल क्रोशा करून पहिल्या साखळीला आपण जॉईन केलेला आहे. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता आपलं कमळ पूर्ण झालेलं आहे. आता हा एक्स्ट्रा जो धागा आहे तो आपल्याला हाईड करायचा आहे. अशा पद्धतीने सगळे एक्स्ट्रा धागे हाईड करून कट करून घ्यायचे आहेत. आता सरळ बाजू आणि उलटी बाजू ते बघून घ्या. हे बघा, ही सरळ बाजू आहे. पाकळ्या अशा प्रकारे सेट करायच्या आहेत. हे बघा मैत्रिणींनो, मोठ्या कमळाच्या बाजूला छोटे कमळ ठेवायचे असेल तर त्या छोट्या कमळाचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही नक्की बघा. फ्रेंड्स, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक कमेंट करा आणि आता गणपतीसाठी असे लोकरीचे मोठे कमळ आसन नक्की बनवा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.